श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब स्वामी संदेश वास्तू टिप्स चॅनल मध्ये। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते। तर आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पापमोचनी एकादशी बद्दलचे उपाय। आज या व्हिडिओमध्ये आपणाला दोन उपाय सांगणार आहे। त्यातील पहिला उपाय आहे की आपल्याला एक मुठभर तांदूळचा एक उपाय करायचा आहे व दुसरा उपाय आज रात्री झोपताना आपणाला असा एक मंत्र म्हणायचा आहे। त्या मंत्राने तुमच्या पाठीमागे सगळी इडापिडा सगळी निघून जाईल व तुम्हाला असा एक चमत्कार पाहायला मिळणार आहे सकाळी उठल्यानंतर। तो आज आपण पाहणार आहोत। तर तो कोणते उपाय आहेत ते जाणून घेणार आहोत। त्यामुळे मी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा। तर पाहूया पहिला उपाय। प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात पण प्रत्येक एकादशीचे महत्त्व हे वेगळेच असते। एकादश हा अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो। जर तुमच्या हातून काही कळत न कळत काही घटना घडल्या असतील किंवा तुमच्याकडून काही पाप घडले असेल किंवा वाईट कर्म घडले असतील त्यापासून मुक्त होण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यामुळेच या एकादशीला पापमुक्ती एकादशी पापमोचनी एकादशी ही म्हटले जाते। आपणाला काही उपाय करायचे आहेत जेणेकरून सर्व पापातून आपली मुक्ती होईल आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील। यासाठीच आपल्याला रात्री झोपताना फक्त एक मंत्र बोलून झोपायचा आहे आणि सकाळी उठून तुम्ही चमत्कार पाहू शकता। तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील, सर्व वाईट कर्माचं व पापांचाही नाश होईल। असा हा एक मंत्र मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। हा मंत्र आपल्याला आज रात्री जेव्हा आपण जेवण केल्यानंतर झोपायला जाऊ त्यावेळेस हा मंत्र जप करायचा आहे। हा मंत्र श्लोक फक्त नाम जप या स्वरूपात हिंदू धर्माचा आणि इतर अनेक संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे। असेही म्हटले जाते की नाम जप लोकांना त्यांचे मन केंद्रित करण्यास अधिक लक्ष केंद्रित करण्यास आणि नंतरचा दिवस म्हणजे उद्याचा दिवस जो आहे तो चांगला आनंदी होण्यासाठी मदत करत असतो। कारण नाम जप त्यांना शांत होण्यासाठी मदत करतो आणि त्यांच्या भोवती सकारात्मक ऊर्जाही निर्माण करत असतो। जसे की आपल्याकडे वेगवेगळ्या देवांचे आणि प्रसंगांचेही मंत्र आहेत। असेच काही मंत्रही आहेत ज्यांचा आपण रात्री झोपताना जप केला तर आपल्याला रात्री झोप ही चांगली लागते, आपलं मन हे शांत होते, चिंताही कमी होते आणि सुप्त मनापासून सकारात्मक ऊर्जाही येत असते। यामुळे आपल्याला आज एक मंत्र म्हणायचा आहे। हा मंत्र म्हणल्याने आपल्याला आनंदात होईलच, त्याचप्रमाणे आपल्याला जर काही टेन्शन वगैरे काही असेल ते पूर्णपणेही निघून जाईल। आज आहे पापमोचनी एकादशी। दिवसभराच्या धावपळीमध्ये तुम्हाला व्रत करणे शक्य झालं नसेल, कुठली उपाय तुम्हाला करणे शक्य झालं नसेल, कुठल्या सेवा तुम्हाला करणं शक्य झाले नसेल तर तुम्हाला फक्त हा एक मंत्र म्हणायचा आहे। हा मंत्र असा आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। अजून एकदा मी सांगते एक मंत्र, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। हा एक मंत्र तुम्हाला 108 वेळा रात्री झोपताना म्हणायचा आहे। हा मंत्र जर तुम्ही 108 वेळा रात्री झोपताना जर म्हटले तर तुम्हाला पापमोचनी एकादशीच्या दिवशी पूर्णपणे शांत वाटणार आहे व जे काही तुमची पापे घडली असतील तुमच्याकडून कळत न कळत त्याही पूर्णपणे मुक्त होणार आहेत व त्या पापांचाही नाश होईल आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतील। कारण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रामधला ओम जो आहे तर हा ब्रह्मांडातून बाहेर पडलेला पहिला ध्वनी आहे। म्हणून प्रत्येक मंत्रामध्ये जेव्हा ओम येतो तेव्हा सर्वाधिक ऊर्जेचा वारंवार देवाशी जुळवून घेणे आणि स्वतःला सर्व अस्तित्वाच्या स्तोत्राशी जोडण्यासारखे आहे। ओमद्वारे उत्सर्जित होणारी पवित्र ऊर्जा आणि स्पर्शने केवळ मन आत्मा आणि शांतता मिळत असते। तर दिवसभर साठलेली कोणतीही मानसिक गोंधळे असतील तर ते दूरही करते। सोबतच सुख वाईट
किंवा नकारात्मक स्वप्न तुम्हाला पडत असतील तर ते सुद्धा बंद होतात. तुमच्या अवतीभोवती शुद्ध अशी ऊर्जाही निर्माण होते आणि देवांच्या कृपेने वाईट शक्ती विरुद्ध एक ढाल म्हणून हा मंत्र काम करत असतो आणि ज्यामुळे सर्व त्रासांपासून आपल्याला मुक्त शांत अशी ही झोप येते. म्हणूनच फक्त एकादशीच्या दिवशीच नाही तर तुम्ही रोज जरी म्हटला हा मंत्र तरीही चालेल. तुम्हाला त्याचा जास्तीत जास्तच फायदा होईल. जर तुम्ही अशा पद्धतीने आज रात्री जर हा मंत्र म्हटला तर तुम्हाला एकदम शांत वाटणार आहे. हा मंत्र म्हणायचा आहे आणि सकाळी उठून तुम्ही साक्षात चमत्कारच बघू शकता. त्याचप्रमाणे मी दुसराही उपाय सांगणार आहे, तो आहे 21 तांदळांचा. त्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे तेही मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्ही हा उपाय आज दुपारीही करू शकता किंवा रात्री दिवे लावल्यानंतर ते संध्याकाळी सायंकाळी 12 वाजेपर्यंत केव्हाही हा उपाय तुम्ही करू शकता. म्हणजेच तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे. एकादशीच्या दिवशी दानाला आणि स्नानाला विशेष महत्त्व दिले जाते. त्यामुळे या दिवशी तुम्हाला पवित्र गंगेवरती स्नान करणं शक्य झालं तर नक्कीच करा, कारण ही एकादशी पापातून मुक्त होण्यासाठी खूप प्रभावी मानली जाते. त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी थोडे तांदूळ जे सुद्धा गरजू व्यक्तीला दान करायचे आहेत. इतके दान करा की त्या व्यक्तीचं एक वेळचं पोट भरेल. एखाद्या गरीब व्यक्तीला तुम्ही दान केले तर तुमच्यावरती लक्ष्मीही प्रसन्न होत असते आणि तुम्हाला कधीही धनधान्य संपत्तीही कमी पडत नाही. त्यामुळे तुम्ही आज कोणत्याही एखाद्या गरजू व्यक्तीला थोडे का होना एका टाइमचे त्यांचे जेवण होईल एवढे तरी त्यांना आज तुम्हाला तांदूळ दान करायचे आहेत. जो हा उपाय आहे तो लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी आहे व त्याचबरोबर पैशाच्या सर्व अडचणी दूर होतील. पैशांचे मार्गही मोकळे होण्यास तुम्हाला मदत होईल. त्याच वेळा आपण भरपूर कष्ट मेहनत करत असतो, परंतु आपल्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य ते फळ मिळत नाही. त्यामुळे आपल्यावरती सदैव गरिबी येत राहते आणि आपल्याला सतत आर्थिक अडचणीही येत असतात. त्याचबरोबर कधी कधी आपल्याकडे भरपूर पैसा येतो म्हणजे लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे, परंतु आपल्याकडे स्थिर नाही. त्यावेळेस सुद्धा तुम्ही हा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला 1 मुठभर तांदूळ घ्यायचे आहे आणि हे तांदूळ अखंडच असायला हवे. कुठेही तुटलेले किंवा फुटलेले तांदूळ आपणाला घ्यायचे नाहीत. अखंडच तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत. त्यानंतर हे तांदूळ घेऊन तुम्हाला एका प्लेटमध्ये टाकायचे आहे आणि त्यावरती तुम्हाला एक दिवा लावायचा आहे. तो दिवा मग धातूचा असू द्या, मातीचा असू द्या किंवा पितळेचा, कोणताही दिवा असला तरीही चालेल. त्या दिव्यामध्ये तुम्हाला 9 लांब कापसाच्या वाती लावायच्या आहेत. प्रत्येक वेळी आपण जेव्हा दिवा लावतो तेव्हा त्या दिव्यामध्ये आपण 2 वातींची एक वात करून लावत असतो. अशा वेळेस तुम्हाला उद्या म्हणजे आज 9 वाती घेऊन 9 वातींची एक वात बनवायची आहे. म्हणजेच त्या 9 वाती एकत्र करायच्या आहेत आणि तिला एकच मुख बनवायचं आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला तूप घालायचे आहे आणि ते दिवा प्रज्वलित आपल्या देवाऱ्यासमोर करायचा आहे. तुमच्याकडे तूप नसेल तर तेलही घातले तरी चालू शकेल, पण हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला तांदळावरती ठेवायचा आहे. त्या दिव्याला 5 वेळा हळदी कुंकू लावायचे आहे व अक्षदा थोड्या अर्पण करायच्या आहे. त्याचबरोबर धूप दीप अगरबत्तीही ओवाळून घ्यायची आहे आणि एक पिवळं झेंडूचे फूल किंवा शेवंतीचे फूल पण पिवळ्याच कलरचे फूल आपणाला अर्पण करायचे आहे. आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या फोटो समोर ठेवायचा आहे. बरोबर तुम्हाला कनकधारा सूत्राचं पठणही करायचं आहे. त्याचबरोबर विष्णू सहस्त्र नामच ही तुम्हाला पठण करायचं आहे. यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या घरातील गरिबीही निघून जावे, घरात लक्ष्मी आर्थिक अडचणी या दूर व्हाव्या अशी तुम्हाला माता लक्ष्मीला आणि भगवान प्रार्थना करायची आहे. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्ही हा उपाय दुपारी किंवा सायंकाळी केला तर हा दिवा तुम्ही देवापाशी लावून नंतर आपल्या तुळशीपाशी थोड्या वेळ न्यायचा आहे. हा दिवा सगळ्या घरामध्ये फिरवून आणल्यानंतर तो दिवा नंतर आपल्या देवाऱ्याजवळच ठेवायचा आहे.
दिवा झाल्यानंतर आपल्याला काय करायचे आहे, जर तुम्ही आता सायंकाळी दिवा लावण्याच्या वेळेस जर हा उपाय केला तर तुम्हाला ते तांदूळ आहेत ना एका लाल कपड्यामध्ये बांधून तुम्हाला पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत. हे तांदूळ तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये किंवा तुमचे एखाद्या ठिकाणी व्यवसाय असेल त्या ठिकाणी एका लाल कपड्यामध्ये ते तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहेत. या उपायाने तुमच्याकडे व तुमच्या घराकडे लक्ष्मीही आकर्षित होईल आणि लक्ष्मीही तुमच्या घरामध्ये स्थिर राहील. यामुळे तुमच्या पैशाच्या अडचणी या सर्व दूर होतील. त्याचबरोबर हा उपाय जर तुम्ही सायंकाळी केला तर तुम्हाला उद्या दुसऱ्या दिवशी हे लाल कापड तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायचे आहे. पण त्या लाल कापडामध्ये आपण दिवा लावलेला आहे त्या दिव्याखाली जे तांदूळ आहेत त्याची एक पोटली तयार करायची आहे. जर तुमच्या व्यवसायामध्ये अडचणी येत असतील, व्यवसाय बंद पडायला लागला असेल, जर तुम्ही हा उपाय केला तर त्याच्यामध्ये प्रगती होऊ शकते. आणि त्याचबरोबर तुमच्या जर तिजोरीमध्ये हे पोटली ठेवली तर तुमच्या घरामध्येही लक्ष्मी येण्यास सुरुवात होईल. अशा प्रकारे आज मी तुम्हाला पापमोचनी एकादशी दिवशी करायचे 2 उपाय सांगितलेले आहेत. ते दोन्ही उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये सुख शांतीही लागेल. त्यामुळे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तुमच्या मित्र परिवाराला शेअर करा व चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व लाईक ही करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.